आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं होतं आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी वरळी पोलीस स्टेशनमध्ये आले असून या संदर्भात आता अधिक तपास सुरू आहे। तर या जप्त केलेल्या रकमेचा निवडणुकीशी तर काही संबंध नाही ना का आहे या संदर्भात सध्या पडताळणी सुरू आहे। विधानसभा निवडणुकीत अंध आणि दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनाने खास या ठिकाणी योजना केलेली आहे। त्यांना ने-आण करण्यासाठी सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे। तसंच मतदान केंद्र शोधणं सोपं व्हावं म्हणून ॲपही सुरू केलंय। तर मतदानासाठी ओळखपत्र ग्राह्य धरलं जातंय। बघूयात याचवर आधारित आमचा हा खास रिपोर्ट। मतदानापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी प्रशासनानं मतदारांसाठी वेगवेगळ्या सेवा आणि सुविधा उपलब्ध केल्यात। मतदान केंद्र शोधण्यापासून ते दिव्यांग आणि अंध मतदारांची मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यापर्यंतच्या सुविधा आता प्रशासनाकडून केल्या जात आहेत। निवडणूक आयोगानं मतदारांसाठी व्होटर हेल्पलाईन ॲप सुरू केलंय। विशेषतः दिव्यांग आणि अंध मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करणाऱ्या वाहनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। तसंच व्हीलचेअरची सुद्धा व्यवस्था पुरवली जाणार आहे। मात्र त्यासाठी प्रशासनाकडे आधी मागणी नोंदवणं आवश्यक आहे। विशेष म्हणजे अंध मतदारांना ब्रेल मतपत्रिका उपलब्ध करून दिली जाईल। प्रत्येक मतदान केंद्रावर एक सखी केंद्रही असणार आहे। त्या ठिकाणी सर्व महिला कर्मचारी असणार आहेत। याशिवाय मतदान केंद्र आणि मतदार यादीतील मतदार याविषयी माहिती मिळण्यासाठी निवडणूक आयोगाच्या electoralsearch.in या संकेतस्थळावर सुद्धा ही सगळी माहिती उपलब्ध करून देण्यात येईल। त्यामध्ये व्हीलचेअर आहेत, वाहन आहे। आम्ही अशा दिव्यांगांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत नेण्याची आणि पुन्हा सोडण्याची सोय केली आहे। मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक आहे। भारत निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नसल्यास पासपोर्ट, वाहन चालकाचा परवाना, छायाचित्र असलेलं कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेलं बँकेचं किंवा टपाल कार्यालयाचं पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांकाद्वारे दिलेलं स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयानं दिलेलं आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेलं निवृत्ती वेतन दस्तावेज, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य यांना दिलेलं ओळखपत्र, आधार कार्ड या 11 पैकी कोणतंही एक ओळखपत्र आवश्यक आहे। आणि यामुळे मतदानाला जाताना यापैकी कोणतंही एक ओळखपत्र स्वतःजवळ ठेवायला अजिबात विसरू नका। प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर विधानसभा निवडणुकीवर पावसाचं सावट असल्याचं दिसतंय, कारण राज्यभरात शुक्रवारपासून परत पावसाला सुरुवात झाली आहे। विदर्भ वगळता राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पुणे वेधशाळेनं हा अंदाज वर्तवलाय। आणि बातमीसोबतच आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। बघत रहा महाराष्ट्राचा महासंग्राम।